आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये मोठा खुलासा समोर आला। बाबा सिद्दीकींना लागलेल्या 3 गोळ्या आरोपी शिवकुमार याने झाडलेल्या होत्या। गोळीबारानंतर आरोपी शिवकुमार 1.5 तास घटनास्थळीच फिरत होता। बाबा सिद्दीकी नाही सापडले तर झिशान सिद्दीकींनी उडवून द्या, अनमोल बिश्नोईनं शिवकुमारला स्नॅपचॅटवरून या सूचना दिल्या होत्या। एसटीएफ आणि मुंबई पोलिसांच्या चौकशी दरम्यान शिवकुमारनं ही कबुली दिली आहे। तर बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये हा मोठा खुलासा आता समोर आलाय। बाबा सिद्दीकींना लागलेल्या 3 गोळ्या या आरोपी शिवकुमार याने झाडलेल्या असल्याचं आता समोर आलंय। गोळीबारानंतर आरोपी शिवकुमार 1.5 तास घटनास्थळीच फिरत होता। तर हे कोणते खुलासे आहेत आपण पाहतोय। बाबा सिद्दीकींना लागलेल्या 3 गोळ्या आरोपी शिवकुमारनं झाडलेल्या आहेत। गोळ्या झाडल्यानंतर आरोपी शिवकुमार घटनास्थळीच फिरत होता। बॉलिवूड आणि मुंबईमध्ये दहशत पसरवून खंडणी गोळा करणं हाच हत्येमागचा मोठा हेतू आहे। बाबा सिद्दीकी सापडले नाही तर झिशान सिद्दीकींना उडवून देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या। लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईनं शिवकुमारला या सूचना दिल्या होत्या। तर हत्येनंतर आरोपींना फक्त इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपर्क साधण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या। फरार असताना आरोपी शिवकुमारची नेपाळच्या शमशेरगंजमध्ये राहण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती। शिवकुमारच्या आजोबांनी त्याच्या एका जवळच्या संपर्कातून ही व्यवस्था केली होती। हत्येपूर्वी शिवकुमार आणि इतर आरोपींनी 15 ते 20 हजार रुपये घेतले होते। तर एसटीएफ आणि मुंबई पोलिसांच्या चौकशी दरम्यान शिवकुमारने ही कबुली दिली आहे। आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते।